माननीय कलेक्टर साहेबांना मला या निवेदनावर एवढं सांगावंसं वाटतं। मी गजानन मारुती कंटाळे, राहणार येवली, सरपंच प्रतिनिधी। या ठिकाणी जे सोलार प्रोजेक्ट होत आहे हे गट नंबर 158 मध्ये होत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत, जवळपास 400-500 वर्षाचे वृक्ष आहेत आणि पुरातन प्राचीन मंदिर आहे बसवेश्वर मंदिराचं। बाजूला तळ आहे, पुन्हा बारव आहे, पुन्हा जंगम समाजाची स्मशानभूमी आहे या ठिकाणी। आणि एवढं हे असताना सुद्धा कलेक्टर साहेबांना आम्ही 15/4/2024ला आम्ही विनंती अर्ज केला होता की बाबा इथं कुठलेही सोलार प्रोजेक्ट तुम्ही इथे राबवू नका। आमच्या गावामध्ये 71 नंबर गायरान आहे, त्या ठिकाणी शेतकरी पण द्यायला जागा तयार आहेत आणि आम्ही पण दिलेली आहे तिथं ऑलरेडी 14 ते 15 एकर। पण या ठिकाणी तुम्ही 158 मध्ये करू नका, ही आमची कळकळीची विनंती आहे। आपण जर प्रोजेक्ट हे रद्द करावा या माध्यमातून, या निवेदनातून आपल्याला करतो, एवढीच विनंती। आम्ही येवली येथील रहिवासी असून आमच्या गावातलं हे देवस्थान जे आहे ते फार पुरातन काळातलं आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या अगोदरच्या काळातलं हे मंदिर आहे। त्याच्या या घंट्यावर फसलीमधल्या काही तारखा आहेत इथल्या, आणि इथले जे झाडं किंवा इथलं निसर्गरम्य वातावरण आहे ते हजारो वर्षापूर्वीचे झाडं आहेत। आता हे जर सगळी कटाई होऊन जर या ठिकाणी जर सगळं साम्राज्य तुमच्या या लोखंडाचं जर होत असेल तर या आमच्या धार्मिक स्थळाचं हे एक प्रकारचं उद्ध्वस्त केल्यासारखं होणार आहे। तरी शासन जरी करत असेल तर आम्ही इथली जनता किंवा या पंचक्रोशीतले हे जे आमचे 10 गावं जे आहे हे इथलं होऊ देणार नाहीत। इथं काही जरी वातावरण झालं तरी फार इथं वेगळ्या पद्धतीनं मग आम्हाला विरोध करावा लागेल। तसं तर कोर्टामध्ये जायचा सगळ्या आमच्या जनतेचा, आमच्या गावकरी मंडळीचा आणि परिसरातल्या लोकांचा प्रयत्न चालू आहे। भोवतालच्या सगळ्या गावातल्या ग्रामसभेचे पूर्ण ठराव घेऊन आम्ही कलेक्टर साहेबाला विनंती करणार आहोत की करू नका म्हणून हात जोडून। आणि विनंती करूनही जर हे जर होत असेल तर मग आता रस्त्यावर उतरण्याची तयारी आमची सगळ्याचीच आहे। आता येतो आमची येवली असो, आमच्या येथे पारवा असो, टाकळा असो, कांडली असो, हे पिंपळगाव असो, वायफना असो, राजवाडी असो, घोगरी असो, पाळण्यामध्ये लहान लेकरंसुद्धा राहत नाहीत। इथला ज्यावेळेस उत्सव होतात आमच्या इथं या ठिकाणी बसवजन्म होतो, या ठिकाणी बार्शीला यात्रा भरते आणि श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी येतं हजारोच्या संख्येनं येतं लहान लेकरासहित लोक येतात, येऊन दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत। एवढं धार्मिक स्थळ आहे। आणि मागच्या काळामध्ये आमच्या आमदार साहेबांनी, माधवराव पाटलांनी येतं धार्मिक स्थळामध्ये सुद्धा ते काय पर्यटकामध्ये आमच्या येवलीचं नाव आलेलं आहे येतं पर्यटक स्थळ म्हणून। अरे त्याला निधी तर द्यायला कोणी तयारच नाही। मात्र आता मला सांगा तुम्ही, आता हे उद्ध्वस्त करायचं मागं शासन लागलं तर ही गोष्ट चांगली नाही। बरं, काही काळामध्ये मागच्या याच्यामध्ये आमच्यातल्या सरपंचाच्या खटपटीमुळे बिचाऱ्याने खूप येतं निधी आणून येतं काय गट्टू फिटू मधात मंदिरात परिसरामध्ये काय मधातला, पण बाहेरला जे परिसर आहे येतं तळं आहे, येतं निसर्गरम्य वातावरण आहे, बाहेरगावचे शाळेतले लोकांच्या सहली येतात लेकरायच्या, आणि एवढाले झाडं त्याच्या आयुष्यात पाहायला न भेटले असतील असे झाडं येतात। एवढं जर नष्ट करून जर कलेक्टर साहेब जर जिद्दी न करत असतील, काही चुका झाल्या असतील, अगोदर काय झालं आमच्यातले गट नंबर टाकण्यामध्ये आमच्या ग्रामसेवक साहेबाची चूक झाली। आता आम्ही ना हरकत शासनाची जमीन, शासनाची जागा म्हणून आम्ही दिली, पण कोणती दिली, आमच्या तर बाकीचं काही गायरान आहे त्या ठिकाणी करायला आमच्या समस्त गावकऱ्याचा विरोध नाही, त्यातलं काम झालं तरी हरकत नाही। पण हा जे आमचा सेपरेट जे गट नंबर आहे कोणता, या बसवेश्वराचा, तर याच्यामध्ये किती 75 आहे का, 158चा, तर याच्यामध्ये आम्ही आधी असं तुम्हाला काहीही काम करू देणार नाही। कारण याच्या अगोदर आम्ही गावकरी मंडळीनं एवढी मोठी बंच एक फाईल तयार केलेली आहे की आम्ही कलेक्टर ऑफिसला दिले की हे जे गट नंबर आहे ते आमच्या बसवेश्वराच्याच नावाने याची सातबारा झाली पाहिजे, त्याची नोंद झाली पाहिजे। पण ते सुद्धा शासनानं लक्षात घेतलं नाही, ते तशीच फाईल कलेक्टर ऑफिसला पडून आहे। पण हरकत नाही, त्याच्या नावानंच हो अशातला काही भाग नाही, सगळंच शासनाचं होय, आम्ही शासनाचे हो, मंदिरं शासनाचं होय, पण येतं दुसरा निधी देऊन येतं बाल उद्यान करा, लेकरं खेळवायचं करा, दुसरे शाळेचे येते सहली येतात। तुम्ही इथलं स्वतःचं पाहिलं समजा कलेक्टर साहेबांनी, त्यांचासुद्धा आत्मा म्हणेल की बा या ठिकाणी खरंच हे आपण हे देवाला उद्ध्वस्त केल्यासारखं होईल म्हणून। लोखंडी साम्राज्याचं झालं येतं थंड हवासुद्धा येणार नाही। येतं शासनाचंच एक मोठं तळं आहे, शासनानंच केलेलं आहे। या तळ्या हा बसवेश्वर हा आमचा जज्जवल्ली देवस्थान आहे। या परिसरामध्ये काही दिवसापूर्वी मिलिटरीला जमीन देण्याचं सरकारनं ठरवलं होतं, ते आमच्या गावचे BK राऊत साहेबाला, तर त्यांनी ही जमीन स्वीकारली नाही। येत्या एका काळामध्ये एका शेतकऱ्याने नांगर धरला होता, तर ते नांगर धरल्यानंतर त्यांनी ते संध्याकाळवर ते जगू शकला नाही, असं हे आमच्या इथल्या देवाचं हे आहे।